नमस्कार. इयत्ता 9वी ऑनलाईन गणित वर्गामध्ये आपल्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो. इयत्ता 9वी गणित भाग 1 प्रकरण 3 बहुपदी यामध्ये से सिद्धांत आज आपल्याला पाहायचा आहे. से सिद्धांत px या बहुपदीला x अधिक a ने भागल्यास उरणारी बाकी आणि या बहुपदीत x ला वजा a ही किंमत देऊन येणारी त्या बहुपदीची किंमत यांचा परस्पर संबंध असतो. हा संबंध खाली उदाहरणाद्वारे आपण समजावून घ्यायचा आहे. ही बहुपदी दिलेली आहे. px बरोबर 4x वर्ग वजा x अधिक 2 या बहुपदीला x अधिक 1 ने भागायचं आहे. येथे x अधिक 1 म्हणजेच x अधिक 1 आहे हे लक्षात घ्या. भाज्य 4x वर्ग वजा x अधिक 2 आणखी भाजक बहुपदी x अधिक 1 आहे. मग नेहमीच भागाकार आपण करतो त्या पद्धतीने करू. भाज्य 4x वर्ग वजा x अधिक 2 भाजक x अधिक 1 या ठिकाणी 4x वर्ग ही पद इथं आणायचं आहे खाली. त्यासाठी ह्या x ला 4x ने गुणायचं आहे. 4x गुणिले 4x वर्ग. नंतर इथं वजाबाकी करतात. याची चिन्ह बदलतात. वजा इथं होणार आहे. या 4x ने 1 लाही गुणायचं आहे. अधिक 4x येणार आहे आणि ही चिन्ह बदलल्यामुळे वजा चिन्ह होणार आहेत. वजाबाकी करायची आहे. 4x वर्ग वजा हे बदललेले चिन्ह 4x वर्ग 0 येतं. नंतर वजा x आणि वजा 4x यांची बेरीज होते वजा 5x आणि हे अधिक 2. त्यानंतर वजा 5x ही पद या ठिकाणी आणायचं आहे. त्यासाठी या x ला वजा 5 ने गुणायचंय. वजा 5 गुणिले x वजा 5x वजा 5 गुणिले अधिक 1 वजा 5. त्यानंतर वजाबाकी करायची म्हणजे चिन्ह बदलायची. वजाचा अधिक, वजाचा अधिक. नवीन चिन्हाचा विचार करून बेरीज वजाबाकी करायची. वजा 5x अधिक 5x 0 येणार आहे. आणि अधिक 2 आणि हे अधिक 5 7 बाकी होणार आहे. या ठिकाणी भागाकार 4x वजा 5 आलेला आहे आणि बाकी 7 आलेले आहे. ह्याला 1 नंबर देऊ आपण. हेच उदाहरण संश्लेषण भागाकार पद्धतीने आपण सोडवायचं आहे. px चे सहगुणक रूप या ठिकाणी लिहूया आपण 4 वजा 1 आणि 2. त्यानंतर भाजक बहुपदी x अधिक 1 असल्यामुळे अधिक 1 ची विरुद्ध संख्या वजा 1 भाजक स्थानी घ्यायचे. या ठिकाणी घेतलेले आहे. ही आडवी रेषा ही उभी रेषा या ठिकाणी सहगुणक रूप लिहिलेलं आहे भाज्याचं 4 वजा 1 2. हे 4 अशाशी उतरून खाली घ्यायचे. त्यानंतर वजा 1 ने हे 4 ला गुणायचं वजा 4 इथं लिहायचे. वजा 1 आणि वजा 4 यांची बेरीज होते वजा 5 येते. या वजा 5 ला पुन्हा ह्या वजा 1 ने गुणायचं अधिक 5 येतात. ही 5 आणि ही 2 यांची बेरीज होती 7 येते. ही चौकटीत लिहायची ही बाकी आलेली आहे. इकडं आलेली बाकी आणि इकडं आलेली बाकी ही समान आहे. या ठिकाणी हे दिसून येतं. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला बाकी आणि भाज्य बहुपदीची किंमत समान आलेली आहे. म्हणजेच भाज्य बहुपदीची 4x वर्ग वजा x अधिक 2 या बहुपदीची x बरोबर वजा 1 असताना किंमत आपल्याला काढायची आहे. px बरोबर 4x वजा x अधिक 2 x बरोबर वजा 1 असताना किंमत काढूया. p कंसात वजा 1 x ची किंमत वजा 1 ठेवायची. 4 गुणिले वजा 1 चा वर्ग वजा x च्या ठिकाणी वजा 1 अधिक 2. 4 गुणिले वजा 1 चा वर्ग अधिक 1 अधिक वजा वजा अधिक 1 अधिक हे 2. 4 एके 4 अधिक 1 अधिक 2 4 आणि 5 6 7. इथं 7 आलेलं आहे p वजा 1 ची किंमत. म्हणजेच x बरोबर वजा 1 असताना बहुपदीची px ची किंमत 7 आलेली आहे. ह्याला 2 नंबर देऊया. मगाचं विधान 1 आणि ही 2 यावरून आपल्याला असं म्हणता येईल px बरोबर 4x वजा x अधिक 2 या बहुपदीला x अधिक a ने म्हणजेच x अधिक 1 ने भागल्यानंतर मिळणारी बाकी आणि x बरोबर वजा 1 असताना px या बहुपदीची येणारी किंमत म्हणजे p वजा 1 या समान आहेत. या गुणधर्मालाच हे सिद्धांत म्हणतात. px या बहुपदीला x अधिक a ने भागल्यास होणारी बाकी ही p वजा a एवढी आहे. म्हणजेच px मध्ये x बरोबर वजा a मांडून येणाऱ्या बहुपदीची किंमत एवढी असते. शेष या शब्दाचा अर्थ बाकी असा आहे. या गुणधर्माला शेष सिद्धांत असं म्हणतात. त्यानंतर युक्लिडचा भागाकारचा नियम वापरून हा गुणधर्म आपल्याला सिद्ध करायचा आहे. px ला x अधिक 1 ने भागल्यास px बरोबर qx गुणिले x अधिक e अधिक rx म्हणजे भाज्य बरोबर भागाकार गुणिले भाजक अधिक बाकी. इथे qx भागाकार rx बाकी आहे. rx नॉट इक्वल टू 0 तर नियमाप्रमाणे rx ची कोटी 1 पेक्षा कमी म्हणजे 0 आहे. म्हणून rx ही वास्तव संख्या आहे. म्हणून r वजा ही सुद्धा वास्तव संख्या आहे. आता px बरोबर qx गुणिले x अधिक e अधिक rx याला 1 नंबर दिलेला आहे. x बरोबर वजा e असताना किंमत काढू. p वजा e बरोबर q वजा e इथं वजा e अधिक e
अधिक आर वजा ए. ए वजा ए शून्य आले, शून्याने याला गुणल्यावर शून्य येणार आहे म्हणजे आर वजा ए राहणार आहे. म्हणजे बहुपदीची किंमत एक्स अधिक येणे म्हणजेच एक्स बरोबर वजा एक किंमत ठेवल्यानंतर येणारी बहुपदीची किंमत ही बाकी एवढी असते असं दिसून आलेलं आहे. तर या ठिकाणी युक्लिडच्या सिद्धांतानं सुद्धा हा गुणधर्म सिद्ध झालेला आहे. त्यानंतर कृती तुम्ही सोडवायच्या आणि काही उदाहरणं पाहू आपण. एक्सचा चौथा घात वजा 5x वर्ग वजा 4x या बहुपदीस एक्स अधिक 3 नी भागल्यास येणारी बाकी काढायचे. सिद्धांतानं बाकी काढू. एक्स अधिक 3 भाजक आहे म्हणून वजा 3 घेऊन किंमत काढावी लागेल. px चा चौथा घात वजा 5x वर्ग वजा 4x भाजक x अधिक 3 आहे म्हणून x बरोबर वजा अधिक 3 ची विरुद्ध संख्या वजा 3 घ्यायचे. px पुन्हा लिहिलेला आहे p वजा 3 बरोबर वजा 3 चा चौथा घात वजा 5 x चा वर्ग म्हणजे वजा 3 चा वर्ग वजा 4 x किंमत वजा 3. वजा 3 चा चौथा घात 4 वेळा ती वजा 3 संख्या लिहून गुणाकार केल्यावर 81 येते किंमत. वजा 3 चा वर्ग अधिक 9 9 5 वजा 45 वजा 4 वजा 3 यांचा गुणाकार अधिक 12 आलेला आहे. 81 मधून 45 वजा केले त्यामध्ये 12 मिळवल्यानंतर 48 किंमत आलेली आहे पी वजा 3ची. आता संश्लेषण पद्धतीने पाहू बाकी. याचं प्रमाण रूप आपल्याला लिहायचं आहे. एक्सचा चौथा घात घणाचं पद नाही त्यामुळे संगणक शून्य घेतलेला आहे. शून्य एक्स घन वजा 5 एक्स वर्ग वजा 4x आणि स्थिर पद आहे ते शून्य आहे. संगणक रूप 1 0 वजा 5 वजा 4 आणि 0 आलेला आहे. तर या ठिकाणी भाजक एक्स अधिक 3 आहे. अधिक 3 ची विरुद्ध संख्या वजा 3 भाजक साठी घेतलेली आहे. यानंतर सहगुणक रूप लिहिलं 1 0 वजा 5 वजा 4 आणि 0. 1 आहे असा उत्तर घेतला पहिल्याला. वजा 3 गुणिले 1 वजा 3 वजा 3 अधिक 0 वजा 3 वजा 3 गुणिले वजा 3 9 येणार. ऋण धन येतो. 9तून 5 गेले 4 उरले. 4 गुणिले वजा 3 वजा 12 वजा 12 आणि वजा 4 वजा 6 वजा 6 गुणिले वजा 3 वजा वजाचा गुणाकार अधिक 16 48. 48 अधिक 0 48 ही बाकी आलेली आणि इथं सुद्धा ही बाकी पी वजा तीची किंमत आलेली ती 48 आहे म्हणजे बाकी 48 आलेले आहे. सिद्धांत त्या ठिकाणी सिद्ध झालेला आहे. सिद्धांताचा उपयोग करून एक्सचा घन वजा 2x वर्ग वजा 4x वजा या बहुपदीस x वजा 1 ने भागल्यास येणारी बाकी काढायची आहे. आता प्रत्यक्ष भागाकार न करता सिद्धांतानुसार डायरेक्ट आपण बाकी काढायची आहे. px बहुपदी लिहिलेली आहे. x भाजक x वजा 1 आहे म्हणून 1 वजा 1 ची विरुद्ध संख्या अधिक 1 घ्यायची आहे. म्हणून सिद्धांतानुसार बाकी बरोबर p1 असताना किंमत काढूया. यामध्ये किंमत ठेवूया 1 चा घन वजा 2 x चा वर्ग वजा 4 कंसात 1 वजा 1 x चा घन 1 वजा 2 x चा वर्ग 1 वजा 4 1 4 वजा 1 1 वजा 2 वजा 4 वजा 1 वजा 2 वजा 4 वजा 6 आणि वजा 7 मधून अधिक गेले वजा 6 आलेले म्हणून सिद्धांतानुसार बाकी वजा 6 आलेले. नंतर तिसरं उदाहरण जर टी घन वजा 3 टी वर्ग अधिक केटी अधिक 50 या बहुपदीस टी वजा 3 भागल्यावर बाकी 62 होत असेल तर तीच किंमत काढायची. तर दिलेल्या बहुपदीला टी वजा 3 भागल्यावर बाकी 62 होते हे दिले आहे म्हणून दिलेल्या भाज्य बहुपदीची किंमत टी बरोबर 3 असताना काढायची कारण वजा 3 टी वजा 3 असा भाजक आहे त्यामुळे टी बरोबर अधिक 3 घ्यायचा आहे. पीटी बरोबर टी घन एक बहुपदी दिलेली आहे. टी घन वजा 3 टी वर्ग अधिक केटी अधिक 50. पी 3 बरोबर सिद्धांतानुसार बाकी पी 3 बरोबर टीची किंमत 3 ठेवायची. 3 चा घन वजा 3 3 चा वर्ग अधिक के गुणिले टी म्हणजे 3 अधिक 50. 3 चा घन 27 वजा 3 आणि 3 चा वर्ग 9 3 के अधिक 50. 27 वजा 9 त्रिक 27 अधिक 3 के अधिक 50 हे कॅन्सल होतील. 3 के अधिक 50 परंतु पी 3 म्हणजे बाकी किती दिलेले 62 दिलेले आहे म्हणून 3 के अधिक 50 बरोबर इथं 62 येणार आहे. म्हणून 3 के बरोबर 62 वजा 50 पक्षांतर झालं चिन्ह बदलणार आहे. म्हणून 3 के बरोबर 12 के बरोबर 12 छेद 3 3 के 3 3 चौक 12. तर या ठिकाणी केची किंमत 4 आलेली आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं तुम्ही सिद्धांत पीएक्स ही कोणतीही बहुपदी असून ए ही वास्तव संख्या असेल तर आणि जर पीएक्स ला एक्स अधिक 1 ने भागले तर येणारी बाकी पी वजा ए एवढी असते. तर पीएक्स बरोबर एस एक्स गुणिले एक्स वजा ए अधिक आर एक्स. इथं आर एक्स ची कोटी ही 1 पेक्षा लहान किंवा आर एक्स बरोबर 0 या समीकरणात एक्स बरोबर 1 घालून पी ए बरोबर एक्स बरोबर 1 घातल्यानंतर इथे 0 येणार आहे अधिक आर ए म्हणून आर ए मिळते. म्हणून आर ए ची कोटी ही 0 किंवा आर ए बरोबर 0 म्हणजेच एक्स वजा ए हा पीएक्स चा अवयव आहे लक्षात येते. त्यानंतर अवयव सिद्धांत आपल्याला पाहिजे. जर 21 ला 7 ने भागले तर बाकी 0 येते. 7 1 7 7 1 बाकी 0 येते.
म्हणून आपण 60 हा 21चा अवयव आहे असे म्हणतो. त्याचप्रमाणे दिलेल्या बहुपदीला भाजक बहुपदीने भागल्यास बाकी जर शून्य आली तर ती बहुपदी आहे ती दिलेल्या बहुपदीचा अवयव आहे असं म्हणतात. उदाहरण पाहू px बरोबर x घन अधिक 4x वजा 5 या बहुपदीस x वजा 1 ने भागल्यास येणारी बाकी करा. बाकी काय आहे ते पाहू. x वजा 1 हा px चा अवयव आहे का ते ठरवायचं त्या बाकीवरून. px बरोबर x घन अधिक 4x वर्ग वजा 5 p1 बरोबर x चा घन अधिक 4 कंसात 1 वजा 5 x चा घन 1 4 1 4 वजा 5 4 आणि 1 यांची बेरीज 5 5 वजा 5 शून्य बाकी शून्य आलेले आहे शेष सिद्धांतानुसार. म्हणून हा भाजक x वजा 1 हा या बहुपदीचा x घन अधिक 4x वजा 5 चा अवयव आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण px बरोबर x घन अधिक 4x वजा 5 या बहुपदीला x अधिक 2 ने भागल्यास येणारी बाकी काढायची आणि x सव्वा अधिक 2 हा px चा अवयव आहे का ते ठरवायचं आहे. px बरोबर x घन अधिक 4x वजा 5 p वजा 2 x अधिक 2 भाजक असल्यामुळे अधिक 2 ची विरुद्ध संख्या वजा 2 घ्यायची आहे. p वजा 2 बरोबर वजा 2 चा घन अधिक 4 कंसात वजा 2 वजा 5 वजा 2 चा घन वजा 8 4 दोन्ही वजा 8 वजा 5 8 आणि 16 आणि 5 21 वजा 21 आलेले आहे. म्हणून शेष सिद्धांतानुसार बाकी किती आहे वजा 21 आलेले आहे. इथं बाकी शून्य आलेली नाही त्यामुळे x अधिक 2 हा px या बहुपदीचा अवयव नाही. कृती दिल्या तुम्हाला x वजा 1 हा x घन अधिक 4x वजा 5 या बहुपदीचा अवयव आहे का ते ठरवायचं आहे. px ही बहुपदी असून e ही कोणतीही वास्तवसंख्या असेल आणि जर pa बरोबर 0 असेल तर x वजा a हा px चा अवयव असतो. यावरून x वजा a हा px या बहुपदी अवयव असेल तर pa बरोबर 0 असते. याला हे अवयव सिद्धांत म्हणतात. अवयव सिद्धांताचा उपयोग करून x वजा 2 हा x घन वजा x वर्ग वजा 4 या बहुपदी अवयव का ते ठरवायचं आहे. px बरोबर x घन वजा x वर्ग वजा 4 भाजक x वजा 2 आहे वजा 2 ची विरुद्ध संख्या अधिक 2 घ्यायची आहे. मग p2 बरोबर 2 चा घन वजा 2 चा वर्ग वजा 4 बरोबर 2 चा घन 8 वजा 2 चा वर्ग 4 आणि हे वजा 4 8 वजा 4 4 आणि 4 वजा 4 शून्य बाकी शून्य आलेले आहे. म्हणून अवयव सिद्धांतानुसार x वजा 2 हा x घन वजा x वर्ग वजा 4 या बहुपदीचा अवयव आहे. दुसरं गणित आहे जर x वजा 1 हा x घन वजा 2x वर्ग अधिक mx वजा 4 चा अवयव असेल तर m ची किंमत काढा. अवयव आहे म्हणजे बाकी शून्य आहे. म्हणून x वजा 1 हा px चा अवयव आहे म्हणून बाकी p1 बरोबर 0. px बरोबर x घन वजा 2x वर्ग अधिक mx वजा 4 p1 बरोबर x चा घन वजा 2x चा वर्ग अधिक m गुणिले 1 वजा 4 बरोबर 0. x चा घन 1 वजा 2 गुणिले x चा वर्ग 1 अधिक m एक m वजा 4 बरोबर 0. 1 वजा 2 अधिक m वजा 4 1 वजा 2 वजा 1 येणार वजा 1 आणि वजा 4 वजा 5 अधिक हे m बरोबर 0 म्हणून m वजा 5 बरोबर 0 म्हणून m बरोबर 5 ही किंमत या ठिकाणी आलेली आहे. तर ही उदाहरणं लिहून घ्यायची आहेत आणि सराव संच 3.5 तुम्ही सोडवायचा आहे. धन्यवाद.